असलोद गावातील अनधिकृत क्लासेसवर शिक्षण विभागामार्फत कार्यवाहीची नोटीस. नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील असलोद येथे गुरुकुल शिकवणी वर्ग घेत असल्याची माहिती गटशिक्षणाधिकारी यांना मिळाली असता पथकाद्वारे भेट दिली. यावेळी शिकवणी वर्ग सकाळी 7 वाजेपासून ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत ते सकाळी 8 पासून ते सायंकाळी 9 वाजेपर्यंत घेण्यात येत आहेत. शाळा चालविण्यासाठीची कुठलीही मान्यता प्राप्त नसताना सर्रासपणे शाळा चालवण्यात येत आहेत. तसेच निवासास राहणाऱ्या विद्यार्थ्यांना अपेक्षित सोयी सुविधा नाहीत. पलंग, गादी यांसारख्या सुविधा उपलब्ध नसून त्याचबरोबर विद्यार्थ्यांची आरोग्यविषयक सुविधा उपलब्ध नाहीत. म्हणून एक प्रकारे विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी खेळ सुरू आहे. शिकवणी वर्गास येणारे विद्यार्थी हे इतर शाळांमधून प्रवास करून येतात, तर काही विद्यार्थी हे निवासास राहतात. शिकवणी वर्गास बाहेरून प्रवास करून येणारे आणि निवासास राहणारे विद्यार्थी यांची हजेरी दप्तरी आढळून आले. भेटी दरम्यान एका विद्यार्थ्यांची प्रकृती बिघडली असता खोलीत एकाच पांघरुणाला अंथरुणासारखे तेच पांघरुण लपेटून खाली जमिनीवर झोपलेला आढळून आल्याची गंभीर बाब दिसून आली. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक, मानसिक, बौद्धिक व शारीरिक विकासासंदर्भातील इतर विषयाचे अध्यापन केले जात नसून विद्यार्थी शिकवणी वर्गात 2 ते 3 विषय शिकवत आहेत. तसेच शहादा ते असलोद मंदाणे हा रस्ता अपघात प्रवण क्षेत्र म्हणून घोषित असून विद्यार्थी शालेय वेळेत इतरत्र प्रवास करून स्वतःचा जीव धोक्यात टाकत आहेत. गुरुकुल शिकवणीच्या नावे गटशिक्षणाधिकारी यांच्यामार्फत नोटीस दिली असता कार्यवाही करतील का? वेळेस ही दबाव तंत्र वापरून शासकीय यंत्रणाला थंड करण्यात येईल का, याकडे पूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून आहे. हो, मी नुकतीच त्यांना नोटीस सुद्धा बजावलेली आहे आणि आरटी ऍक्ट 2009 चा जो बालकांचा मोफत व सक्तीचा शिक्षणाचा अधिकार आहे, तर या अधिनियमांतर्गत कलम 17 आणि 18 नुसार त्यांच्यावर मी नोटीस बजावलेली आहे. अजून तरी नोटिसीचं उत्तर प्राप्त झाल्याने त्यांना 3 दिवसाची मी मुदत दिलेली आहे. नोटीस प्राप्त झाल्यापासून 3 दिवसात संबंधित व्यक्तीने जर आपल्याला उत्तर दिलं नाही तर जे फौजदारी कारवाई किंवा काही जे असेल प्रशासकीय कारवाई करण्यात येईल. बस नोटिशीनंतर त्यांच्यावर जे काही त्यांचं नोटिसीतलं काही म्हणणं असेल, जर त्यांच्याकडे काही विविध डॉक्युमेंट्स असतील तर त्यांची पडताळणी करून त्याच्यावर पावलं चालता येईल. आपल्या पथकाद्वारे तिथे गेले असता आपल्याला काय आढळून आले? तिथे बहुतांश म्हणजे जवळजवळ 600च्या आसपास विद्यार्थी दिवसा तिथे शिक्षण घेत होते आणि त्या संदर्भात फक्त एक डेटा कलेक्शन आम्ही केलेलं आहे की हे विद्यार्थी कोण, कुठून, कसे, त्यांच्याकडे दाखल आहेत का, शाळा चालवण्याची परवानगी आहे का, या सगळ्या गोष्टी आम्ही पडताळल्या. पण शाळा चालवण्याच्या संबंधित त्याकडे कुठलीही परवानगी नाही आणि म्हणून आम्ही त्यांच्यावर नोटीस बजावली. आता त्यांचं म्हणणं सादर झाल्यानंतर पुढे काय ती ऍक्शन घेण्यात येईल. वसतिगृहाचे हा, काही विद्यार्थी त्यांच्याकडे निवासी पण असतात. वसतिगृह चालवण्यासाठीची पण परवानगी त्यांच्याकडे नाही. त्यानुसार आपण भौतिक सुविधांचा भरपूर अभाव तिथे दिसून आला. ते संदर्भात मी पत्र दिलंय, तसं नोटीस दिले, त्यानुसार बघूया.